नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढी. खानदेशी कढीची पद्धत कशी असते बनवायची ती आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. खानदेशमध्ये कढी हा प्रकार कढी फुनके, कढी खिचडी, कढी भरीत असा खूप चालतो आणि खूप फेमस आहे आमची कढी. अ, ज्याची टेस्ट इतर कढीपेक्षा वेगळी लागते आणि खूप टेस्टी असते. तर चला आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया कढीसाठी साहित्य. त्यासाठी खडे मसाले लागणार आहे. तेजपान, दालचिनी, मिरे, दगडफूल, शेंगदाणे, लसूण, अद्रक आणि मिरच्या, शेंगदाणे, अद्रक, 1-2 मिरे आणि थोडीशी दालचिनी, थोडेसे 4-5 लसणाच्या पाकळ्या, ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत. हे सगळं मिश्रण वाटून झाल्यानंतर ते एका बाजूला ठेवूया. आता गॅसवरती एक पातेलं ठेवूया. पातेल्यामध्ये तूप लागणार आहे आपल्याला इथे तुपाची फोडणी करायची. तुपाची फोडणी केल्यामुळे कढीला एक छानसा सुगंध येतो. त्यासाठी आपण तूप वापरणार आहोत. तर तूप चांगलं तापू द्यायचं आहे. तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी टाकून चांगलं ते तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण. लसणाला चांगलं तडतडू द्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे. लसूण ब्राऊन झाल्यानंतर यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत मिरच्या आणि कढीपत्ता चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक खडे मसाले टाकणार आहोत. मिरे, दालचिनी, तेजपानाला थोडंसं फाडून घ्यायचं आहे. तेव्हा ते पूर्ण त्याच्यामध्ये तळलं जातं. तेजपान आणि दालचिनी हे सगळं टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हे दगडफूल टाकायचं आहे. हे दगडफूल जे टाकतो आहे आपण याचाच खरा कढीला एक छानसा सुगंध येतो. एसेन्स अजून वाढतोच कढीचा ह्या दगडफुलामुळे. आता ह्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून आता ह्या मिश्रणाला आपण उकळी येऊ देणार आहोत. 5 मिनटं उकळी येऊ देणार आहोत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे त्याचा वास जो असतो खड्या मसाल्यांचा तो बाहेर जात नाही, तो कढीतच उरतो. आता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे. आता आपण मगाशी जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घ्यायचं आहे. हे वाटण आपण ताकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही दही घेऊन दह्याला चांगलं रवीने फेटून घेऊन पातळ करून त्याच्यात पाणी मिक्स करून ताक तयार करू शकता किंवा कढीचं स्पेशली जे ताक मिळतं ते ताकही तुम्ही आणू शकता. त्यामध्ये हे वाटण मिक्स करून आता आपण हे जे आपलं मिश्रण उकळी आलेलं आहे त्या उकळी आलेल्या मिश्रणामध्ये हे सगळं मिक्स करून आपण टाकणार आहोत. आता कमी गॅस करून आपल्याला कढीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. कढीला उकळी येऊ देताना तिच्यावरती स्पेशल लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर ती पटकन उतू जाते आणि जो मेन आपला वरचा तरी म्हणू शकतो आपण, जो तवंगावरती आलेला असतो तो जो मसाला असतो त्याच्यामध्येच खरी टेस्ट असते, तीच सगळी उतू जाते. त्यामुळं व्यवस्थित लक्ष ठेवून कमी गॅस करून कढीला उकळवायचं आहे. आता आपल्या कढीला दोनदा छान उकळी येऊन गेलेली आहे. तर आता आपली कढी एकदम छान रेडी आहे. तुम्ही बघू शकता कढी खूप पातळही नाही आहे, खूप घट्टही नाही आहे. तुम्ही वाटीमध्ये घेऊन पिऊ शकता. तर चला मंडळी, या जेवायला. आपली कढी तयार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलास यासाठी खूप खूप थँक्यू.